तर बघू शकता मित्रांनो, आता रोटावेटर मारणं चालू आहे आपल्या रानामध्ये. एवढे दिवस पाऊस होता नुसता, आणि महत्त्वाचं म्हणजे आता नांगरून घेतलेलं रानाची मशागत कशी करावी किंवा मी कशी करतो ते बघून घ्या. आता पूर्ण इकडे रोटावेटर मारणं चालू आहे. कमीत कमी पूर्ण मेथी घासापासून इथंपर्यंत 1 एकर तर 100% रान आहेच आपलं. कारण कसं आहे, बंदिस्त शेळीपालनामध्ये चारा भरपूर लागत असतो बरं का. हे संपूर्ण रोटर मारून घ्यायचे आपल्याला. आणि महत्त्वाचं इकडे बघू शकता तुम्ही 4G बुलेट नेपियर. हे जे बेअर जे आहे ठेवलेलं, हे 4G बुलेट नेपियरचे संपूर्ण इथे 4 ते 5 साऱ्या 4G बुलेट, आणि इकडच्या साईडला संपूर्ण सुबाबोळ लावायचे आपल्याला. बिल्डर सुबाबोळ लागवड करायची आहे, मागवलेली सुद्धा आहे आपण. आणि ह्या बाजूला बघू शकता मेथी घास वगैरे आपला. तर एवढं चारा नियोजन आपण केलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि ही सरी जी आहे ही पूर्ण स्मार्ट नेपियरची सरी आहे. मेथी घास लागवड केलेला होता. खरं सांगायचं तर आतापर्यंत आपण शेळ्या खरेदी केल्या असत्या, पण पावसाळा इतका झाला की अगदी म्हणजे रानामध्ये फिरणं सुद्धा मुश्किल झालं पावसामुळं. आणि आता एक तो 2 दिवसामध्ये लगेच सऱ्या सोडून घ्यायच्यात आपल्याला या रानामध्ये. फक्त रान व्यवस्थित भुसभुशीत करणं गरजेचं आहे बरं का. बघू शकता एकदम जबरदस्त अशी जमीन झाली पाहिजे. बघू शकताय तुम्ही. बरेच जण काय करतात, तितकं चाऱ्याला महत्त्वच देत नाहीत. शेळ्यांना किती लागते चारा, मुठभर चारा लागते असं विचार करून कुठेतरी म्हणजे आहे त्याच्यावरती भागवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे होते काय, शेळीपालन बंद पडते. एका वाक्यात तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे कधीही लक्षात असू द्या, शेळीपालनामध्ये सुद्धा चारा अत्यंत महत्त्वाचा आहे बंदिस्त शेळीपालनामध्ये. आणि आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी बंदिस्त शेळीपालन सक्सेस झालेलं आहे, ज्या लोकांचं ज्या शेळीपालकांचं, त्यांचं जर चारा नियोजन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सुद्धा वाटेल, जे जर चारा आपल्याला माहिती नाही तो चारा तिथे तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो. बघू शकता आता मस्त चालू आहे. तर बघू शकता मित्रांनो, कमीत कमी आता तुम्हाला सांगतो पूर्ण म्हणजे 5 ते 6 सऱ्या आपल्या सुबाबूळ लागवड करायची आहे. सुबाबूळची पहिली कापणी येण्यासाठी 6 महिने लागतात. मग विचार करा तुम्ही, म्हणजे आता जर चारा लागवड केला, मग मार्च एप्रिलमध्ये जरी कटी जरी झाली पहिली कापणी, जे की म्हणजे तितके का पुरवणी जात नाही, एकच म्हणजे फुटवा येत असतो त्याला वरती. त्याच्यामुळं कमीत कमी म्हणजे मिरगाच्या वेळेस जून जुलैमध्ये आपल्याला याची परफेक्ट कापणी भेटेल. जसं की आपली बिल्डर सुबाबूळ आहे तिकडं, त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. याच्या पुढचं तुम्हाला लगेच दिसून जाईल. का अडचणी मी ह्याच व्हिडिओला जोडून टाकतो ते पण, कारण तिथं सुद्धा आपल्याला रोटर मारायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. सांगायचा उद्देश एवढाच आहे व्हिडिओवरून याचा, की शेळीपालनामध्ये चारा नियोजन व्यवस्थित करा 100%. एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, चांगल्या शेळ्या, चांगलं चारा नियोजन, चांगलं शेड व्यवस्थापन, चांगले जर प्रथमोपचाराची जर तुम्हाला माहिती असेल, 100% शेळीपालन सक्सेस होते.